सीताफळाच्या झाडाला लगडलेली ही फळं तुम्हालाही हवीहवीशी वाटतील। संपूर्ण रानात अशी बहरलेली सीताफळं पाहायला मिळतायत। जालना तालुक्यातल्या नंदापूर गावच्या प्रकाश उबाळे या प्रयोगशील शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे हे चित्र दिसतंय। बागायतदार शेतकऱ्याकडे गाडी चालक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश यांना शेतीतला फारसा अनुभव नव्हता। मात्र मालकाच्या शेतीने प्रभावित झालेल्या प्रकाश यांनी आपल्या 2.5 एकर शेतातील अर्ध्या एकरावर सीताफळ लागवडीचा निर्णय घेतला। 2009 साली बालानगर जातीच्या 152 रोपांची लागवड त्यांनी केली। 1 बाय 1 चं गड्डा करून त्याच्यामध्ये 1 किलो शेणखत टाकलं, थोडं सुपर फॉस्फेट टाकलं आणि थोडं थायमेट टाकलं। ते याचं मिश्रण करून मार्कोट प्रमाणे मी गड्डे तयार करून त्याच्यामध्ये 1 कलम लावली। साधारणतः माझे अर्धा एकर क्षेत्रामध्ये 152 झाडं 10 बाय 15च्या अंतरावर बसलेले आहेत। लागवडीनंतर ठिबक सिंचन आणि रासायनिक खतांचा डोसही त्यांनी दिला। मध्यंतरीच्या काळात भेंडी आणि चवळीचं आंतरपीकही त्यांनी घेतलं, त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला। बागेची योग्य आंतर मशागत, खत आणि पाण्याचं नियोजन यामुळे 2013 साली 65,000 तर 2014 साली 75,000 रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळालं। यंदा तर पहिल्या तोडणीतून त्यांना 50 कॅरेट म्हणजे 7.5 क्विंटल सीताफळाचं उत्पादन मिळालंय। कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केटचं 1 लाख रुपये उत्पन्न मिळालं। असं मी 60 ते 70 रुपये किलो ना मला हे जवळपास 50 ते 52,000 रुपये मिळाले। साधारणतः मला या 150 झाडाला 150 कॅरेट माल मिळून जवळपास मला 1,52,000 झाले। खर्च वजा करता उबाळे यांना सुमारे 1.5 लाखाचा नफा झालाय। गेल्या 3 वर्षापासून दुष्काळग्रस्त मराठवाड्यात फळबागांची स्थिती फारशी चांगली नाही। अशा परिस्थितीत अनुभव नसतानाही यशस्वी सीताफळ लागवड करणाऱ्या प्रकाश उबाळे यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।